कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि आता आता जर का आपण आपली कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बदलली तर लोक आपल्या प्रोडक्टशी कनेक्ट नाही होऊ शकणार। आपल्या कंपनीचं खूप नुकसान होईल। नफा नुकसानीचा विचार किर्लोस्करांनी कधीच नाही केला आणि मी तोटा आणि फायदा यासाठी बिझनेस करतच नाही। हा बिझनेस मी उभा केलाय माझ्या कष्टावर, धाडसावर आणि अडचणींच्या वेळी घ्याव्या लागलेल्या अवघड निर्णयांवर। आणि मी घेतलेले निर्णय हे आपल्या बिझनेस साठी योग्यच होते हे सिद्ध झालंय आणि त्याचमुळे आज किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज इतक्या उंचीवर जाऊन पोहोचलाय। त्यामुळे माझा बिझनेस कसा चालवायचा हे प्लीज मला कोणीही शिकवू नये। अहिल्या जरा शांत राहा तू। आदित्य व्यवस्थितच बोलतोय, फक्त बाबा एक मिनिट। आई हे बघ तुझ्या निर्णयाने कंपनीला फायदाच झालेला आहे। नाही आपली कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पण विचार करतेस ना का? आपल्या एखाद्या निर्णयाने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची काळजी घेतो ना आपण। मग आता या तुझ्या निर्णयाने कोणावर अन्याय होत नाहीये याची खात्री आहे का तुला? अहिल्यादेवी किर्लोस्कर कधीच कुणावर अन्याय नाही करत। आई पण यावेळी अन्याय झालाय आणि तोही आपल्या पारूवर। तिची काही चूक नसताना तिला हे ब्रँड अँबॅसेडर पद सोडावं लागतंय। चुकतोयस तू आदित्य। एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध एखादं काम करायला भाग पाडणं हा त्याच्यावरचा अन्याय असतो। आणि पारूला तर ब्रँड अँबॅसेडर बनायचंच नव्हतं, ती अपघाताने ब्रँड अँबॅसेडर झालीये। अर्थात तिने तिच्या कर्तृत्वाने ती त्या पोझिशनसाठी योग्य आहे हे सिद्ध करून दाखवलं। पण जर तिला मनापासून ते काम करायचंच नसेल तर आपण लादायचं का तिच्यावर? कोण म्हटलं असं? पारू तुला बोलली का की तिच्यावर हे काम लादलं गेलंय म्हणून? तिची अजून हिंमत झालेली नाहीये माझ्या समोर येऊन हे बोलायची, पण मला माहितीये सत्य हेच आहे की पारूला स्वतःला हे पद नकोय। आई नाही, आई पारू तिचं काम खूप एन्जॉय करते। मी स्वतः बघितलंय। पारू असं बोलूच शकत नाही। म्हणजे आदित्य तू माझ्यावर पण अविश्वास दाखवतोयस? मी खोटं बोलते असं वाटतंय तुला? तू आज पारूची बाजू घेऊन माझ्या विरोधात उभा राहिलायस? याआधी असं कोणाच बद्दल करावंसं नाही वाटलं तुला? मला आत्ताच्या आत्ता पारूशी बोलायचंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।